आज आहे 14 तारीख मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बाकी काय बोललं तर विवाद होईल. एनिवेज, तर आपले जेवण ऑलमोस्ट रेडी है. यहाँ पर है भात, यहाँ पे है दाल, नंतर मग लोणचा घ्यायचा आणि वडा. टाईम होते अप्रॉक्सिमेटली 10 वाजता आहेत. मला 12 वाजता लॉग इन करायचं आहे. तर मग फटाफट आवरून लॉग इन करूया. दिवसाची पहिली ऑर्डर 12:17 देबनाथ बंगाली स्वीट्स अँड स्नॅक्स. तर मग चला निघूया आता घरातून. ऑर्डर पिकअप केली आहे. हा असं रेस्टॉरंट आहे ना, ही आहे ना, याचा जो ओनर आहे एवढा प्रेमाने बोलतो ना. एवढे रेस्टॉरंट बघितलेत, न्यायासारखा प्रेमळ माणूस मी कुठे नाही बघितला. ही आहे सेकंड ऑर्डर HRX बाय ईट फिट. म्हणजे ही इथून लागले ह्या साईडला आहे ह्याचं. रिच नाही होणार, आय गेस नाही होणार रिच. ही पण 7 किलोमीटरची ऑर्डर आहे अप्रॉक्सिमेटली. हे घेऊन जायचं आहे. अप्रॉक्सिमेटली 1 वर्ष 1 महिना झाला फूड डिलिव्हरी करून. ह्याच्यापेक्षा छोटा ऑर्डर मला कधीच नाही भेटला. आहे का ह्याच्यात आहे. जाऊ दे, असं जे पण काय आहे ठीक आहे. 7 किलोमीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली बेलापूरला घेऊन जायचं आहे. 6.7 किलोमीटर. भैंस पाणी में अनेबल टू ॲक्सेप्ट द ऑर्डर असं ऑर्डर कॅन्सलेशन लागलं आहे. आता कसं झालं काय झालं देवाला माहिती. आय गेस 1 मिनिट, मला इथं पहिले बघू द्यावी नक्की सीन काय आहे. इनकम्प्लीट. पण इतर भाई मी ऑर्डर ॲक्सेप्ट करून चाललो होतो त्याला. मे बी कस्टमरने हे केलं वाटतं. अच्छा, कस्टमरने कॅन्सलेशनमध्ये टाकली आहे. इतका खुश झालो होतो मी. कायच्या गावात फुलकुल्याच्या फुलकुला पनमध्ये निघला बे. असो, आता काय इथे RTO ऑफिस आहे तर इथून मी आतमध्ये घुसू शकलो असतो. आता मला तिकडून जायला लागेल. अनफॉर्च्युनेटली मला ना त्या साईडने पूर्ण फिरून इकडे यावं लागलं. कारण बेलापूरच्या साईडला त्या साईडला कुठला कट नाही आहे. आणि बेलापूरला गेलो तर गेलो ठीक आहे. ते सिग्नलच्या इथे ऑटोमॅटिकली यांनी लॉग आउट केला. कारण तो बोलतो की तुम्ही आउट ऑफ झोनमध्ये आहे. म्हणजे हा तुमचा वर्क एरिया नाही आहे. TLचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही ऑफलाईन करता तर तुमचा वर्क झोन नाही आहे. तर तुम्ही ऑटोमॅटिकली लॉग आउट करता म्हणजे हा कधीच मला काही समजलंच नाही की असं कसं होऊ शकतो. लॉग आउट व्हायला सुद्धा पाहिजे. तर मी ह्या साईडला होतो, इथे या साईडला होतो सेक्टर 7 मेट्रोच्या आसपास. तर मग तिथून मला मी इकडे यायला लागलं. मग तेव्हा जाऊन कुठे लॉग इन झालं. मी मल्टी ऑर्डर आहे. ओके, वेगवेगळी आहे. तेवढंच एक्सप्रेशन लवकर दिली पाहिजे. ती सेक्टर 10 घेऊन जायची आणि दुसरीवाली माहीत नाही आलं कुठे घेऊन जायची. ऑर्डर घेतली, सेल्फीचा फोटो आला म्हणून ते कपडे घातले ठीक आहे. आणि त्यांनी सेल्फी घेतलीच नाही. अनेबल व्हेरीफाय सेल्फी आला. काही शपथ काय होते का समजत नाही बाई आज माझ्यासोबत. ही दुसरी जी ऑर्डर आहे महाराणी फूड्स आहे. अब इथे महाराणी फूड्स या साईडला खारघर सेक्टर 10. ही घेऊन जायची आहे. गर्ल्स हॉस्टेल आहे कुठला, DY पाटील बेलापूर, CBD बेलापूर सेक्टर 4. त्याला विचारतो किती वेळ लागेल ऑर्डर बनायला. पण मी एवढं सिरियसली घेतो आहे. जे व्हायचं ते होईल. समजत नाही मला है ना. जे व्हायचं ते होईल. कॅन्सल तर कॅन्सल, डिलिव्हर तर डिलिव्हर. विनाकारण टेन्शन घेते एवढा. त्या मॅडम फोनच उचलत नव्हत्या. तुम्ही ऑर्डर करता, तुम्ही ऑफिसमध्ये तुम्ही फोन सायलेंट करून काम करता. यार मी तिथे मूर्खासारखा वेट करतो आहे. 4 कॉल केले, 2 नंबर असतात बेसिकली. 4 कॉल केले, नाही उचलला. रिक्वेस्ट टाकली एक,
ती रिक्वेस्ट अशी असते की 15 मिनटं वेट करायचं असतं. 15 मिनटामध्ये कॉल नाही उचलला तर ते तसं दाखवतात की गार्डकडे द्या. तिथे गार्ड तर नव्हता. तर नशीब माझं एवढं चांगला की त्याच ऑफिसच्या बाहेर त्याच ऑफिसची एक लेडी कॉलवरती बोलत होती आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की पूजा नावाचं कोण कस्टमर आहे का, म्हणजे कोण आहे का इथे, त्यांनी ऑर्डर केलं आहे. तेव्हा तिने सांगितलं, तेव्हा जाऊन ती कुठे बाहेर आली, नाहीतर मग झाला असता लफडा. आता सिंगल ऑर्डर असती तर काही टेन्शन नसतं, पण डबल मल्टी ऑर्डर आहे ना. तर याच्यामुळे ह्याच बिल्डिंगमधले कस्टमर, हां मी हे बोलत होतो की याच्यामुळे दुसरा ऑर्डर डिले होतो ना. 70 रुपयाला ऑर्डर असाईन झाली होती बरोबर, 102 रुपये दिले कारण त्यांनी खूप बेकार पळवला मला. आता बघा, आता मी इथे आहे, ठीक आहे, इथे ऑनलाईन दिसतो आहे आणि इथे मी बेलापूरमध्ये आहे. इथे काय दाखवतो आहे, गॅरंटेड ऑर्डर कुठे, खारघरमध्ये, खारघरच आहे ना. हां खारघरमध्ये दाखवतो आहे. आता मी ऑफलाईन करत नाही आहे, पण ऑटोमॅटिकली ऑफलाईन झाला तर झोमॅटो तुला बघून घेईल मी. ऑर्डर लागली आहे, जे गॅरंटेड ऑर्डर दाखवत होता ना, एल टाकोस किती सर. अच्छा, कळंबोलीची ऑर्डर आहे बघती. परती देबनाथ स्वीटची ऑर्डर लागली आहे. ती खांदा कॉलनीमध्ये घेऊन जायची आहे. इथे 3 ऑर्डर दाखवतो आहे, पण इथे ॲक्च्युअलमध्ये ऑर्डर 5 दाखवतो, 5 ऑर्डर दाखवतो. माझ्या मते ती एक ऑर्डर इनकम्प्लीटमध्ये गेली आहे ना, ती पण कॅल्क्युलेट करतो आहे ॲक्च्युअलमध्ये. कुठे गेले रे ट्रिप्स, हां 1 2 3 4 5 एक ऑर्डर लागली ऑलरेडी, पण ही बॅग व्हेरीफाय करायची आहे सगळ्यात पहिले. सेल्फी तर दिली होती, तर बॅग व्हेरीफाय करायची होती. हा कुठे, महाराष्ट्र लंच होम, आता इथेच आहे खांदा कॉलनीमध्ये. 4 वाजताचा व्ह्यू आणि आपल्याला लागले बेल्जियन वॉफेल्स खारघर. कामोठ्यामधून मी खाली हात आलो, कामोठ्यामध्ये ऑर्डर लागली नाही आणि गॅरंटेड ऑर्डर पण खारघरमध्येच दाखवत होतं. तर मी विचार केला की यार चला खारघरमध्येच जाऊया. खारघरमध्ये येताना मला एक कॉल आला कस्टमर केअरचा. कस्टमरनी आहे ना 3 वाजताची ऑर्डर, म्हणजे ते देबनाथ बंगाली स्वीटची आहे ना, तर कस्टमरनी कंप्लेंट टाकली होती ही वाली ऑर्डरची, ऑर्डर ID 10697. तर त्यांनी ॲज अ कन्फर्मेशनसाठी मला फोन केला होता की बाबा तुझ्याकडे काही प्रॉब्लेम नाही ना. मी बोललो नाही, माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाही. इवन ऑर्डर ID आणि ऑर्डर काय आहे हे क्रॉस चेक केल्यानंतरच, म्हणजे बिल असतो ना, ते क्रॉस चेक केल्यानंतरच ऑर्डर पिकअप मारतो मी. कारण ह्याच्या आधी पण असं 1-2 वेळा झालेलं आहे आणि फुकटची पॅनल्टी बसली आहे. ती गोष्ट वेगळी की आपल्या कार्तिक PLनी ते का पॅनल्ट्या काढल्या आहेत, बट तरी पण प्रॉब्लेम होतो. आता काय माहिती काय सीन होणार आहे काय नाही, ते मर्चंट आणि कस्टमर केअर बघून घेईल. पण लक्ष देऊन काम करायला लागतं. थोडीशी चुकामुक झाली तर मग लफडे होतात. कधी 500 मग पॅनल्टी बसते. तर फूड डिलिव्हरी काम इज नॉट इझी, हार्डवर्किंग काम आहे. एनिवेज, ही आपल्याला ऑर्डर लागली की ती ऑर्डर आपण पिकअप करू. 500 रुपयाची नोट डिपॉझिट झाली नाही यार, मला ती करायची होती, पण ठीक आहे, बाकीचे पैसे केले मी डिपॉझिट. डिलिव्हर करायला टाईम बघा किती गेलं. कस्टमरला रेटिंग चांगली दिली आहे मी. रेस्टॉरंटवाला बाबा 58 मिनिट्स, 1 तासामध्ये 34 रुपये चार्जिंग. काय करू शकतो त्याच्यामध्ये. इथं पतंगी उडवल्यात, दिसते की नाही मला नाही माहिती. आणि या साईडला आपल्या कॅमेरामध्ये दिसणार पण नाही, तर एवढं लांब आहेत. झूम कर, दिसतात का पतंगी, आय डोंट नो. काय किती पतंग उडवत आहे तिकडे, 1 2 तिकडे तर बरेच आहेत त्या ठिकाणी. मस्त गाड्या वगैरे पार्क केल्यात आणि पतंगी उडवतात. व्ह्यू पण लय भारी आहे. हां तिथे एक पतंग दिसत आहे, लय भारी. त्या साईडला पण उडवतात, ती दिसत आहे मला या साईडला. आय गेस दिसत असेल, मला स्क्रीनमध्ये दिसत नाही. तर किती उंचावर आहे तिकडे काय माहिती दिसतात का नाही त्या, कारण माझ्याच डोळ्याने बारीक दिसतात. मी गाडी थांबवली इथे आणि पतंगी दाखवली तुम्हाला.
इथे गाणी चालू आहेत. कुठे चाललं आहे काय माहिती. सॉरी कस्टमरने ऑर्डर कर कॅन्सल. का रे बाबा तुम्ही ऑर्डर कॅन्सल करता. इनकम्प्लीट. मी त्या साईडला चाललो होतो आणि त्याच साईडला 1 आणि 2 आपल्या ऑर्डर इनकम्प्लीटमध्ये गेलं. कोलकाता रोडची ऑर्डर होती. ठीक आहे काही नाही. अल्ट्रा वाईडमध्ये लागली ना प्रशांत कॉर्नर. पण ही स्टोर सांगता बा पेट. हा ही प्रशांत. अरे बापरे 30 रुपयाची टीप आहे. म्हणजे 60, 70, 80, 90 रुपयाची ऑर्डर आहे ही. तरी गॅरंटेड ऑर्डर मागाशी येत होती. ह्याच्यानंतर मला DJ वडापावची ऑर्डर लागली आणि कस्टमरने मला दिले 500 रुपयाची नोट. तर माझ्याकडे अप्रॉक्सिमेटली 1000 रुपयाचे सुट्टे मी घेऊनच आलो होतो घरातून. पण आत्ता माझ्याकडे सुट्टे नाहीच्या बरोबर झाले, संपले. 1500 रुपये तर कॅशच आली आहे मला आतापर्यंत. तेवढी तर अर्निंग पण नाही झाली. 500 रुपये अर्निंग झाली आहे. 500 म्हणजे 650 रुपये अर्निंग झाली आहे आणि 1500 रुपयाची ही आली आहे, कॅश आली आहे. तो अभी लफड़े वाला इशू और सीन होने वाला है जैसा लग रहा है. मल्टी ऑर्डर. अच्छा उत्सव मोमोज. भीती होती तेच झालं. मल्टी ऑर्डर देतात आणि कॅन्सल होतात. कारण का एक रेस्टॉरंट डिले करतो एक रेस्टॉरंट रेडी करतो. आणि ज्याची रेडी झाली तर मग बघा मस्त. आणि थोडं आधी रेडी केली असती तर बिघडला असता. टाईम होतो 9:13. मल्टी ऑर्डर लागली आहे. सेम कस्टमर सेम डिलेवरी आहे आणि आपला इन्सेंटिव्ह आहे ना हा पूर्ण अचीव झालेला आहे. 21 आपल्याला 22 ऑर्डर करायच्या होत्या बरोबर. 22 ऑर्डरला 200 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. 21 तर झाल्यात. 2 ऑर्डर आहेत. एक ऑर्डर ऑलरेडी पिक्ड आहे आणि दुसरी ऑर्डर वाव मोमोजची आहे. डब्बा गरमची इथं आहे. ऑर्डर रेडी आहे बट कस्टमर आहे ना बोरिवलीमध्ये आहे आणि कस्टमर ॲड्रेस टाकलं आहे टाटा हॉस्पिटलची टाकलं आहे. आणि ती ॲड्रेस तिने चेंज करायला विसरली कस्टमर. त्याच्यामुळे कस्टमर केअरला फोन लावला आहे. तर त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे. मला होल्डवर टाकलं आहे त्या लोकांनी. ची ऑर्डर पण डन गाईज. आणि आता आपण निघणार आहोत थोडंसं दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे क्रेविंग झाली आहे मला आणि माझ्या मित्राला पिझ्झा हटची पिझ्झा हटमध्ये डॉमिनोज करून आला रे. नाही परत बोलतो. मला आणि माझ्या मित्राला क्रेविंग आली आहे पिझ्झा हटचा तो जिंजर ब्रेड खायची. तर मी जातो तिकडे आणि तो जिंजर ब्रेड घेऊन कॅफेमध्ये जातो. तिथे कोण आला एखादा व्यक्ती की भाई आम्हाला पण पाहिजे, तू खड्ड्यात जा ना भाई, पैसा दे घेऊन येतो. विथ इन्क्लूड फूड डिलिव्हरी चार्ज बिकॉज आय एम अ फूड डिलिव्हरी बॉय. मस्ती करतो आहे असं काही नाही आहे. फटाफट अर्निंगच्याबद्दल सांगतो. बाईक चालली आहे 105 किलोमीटर. ठीक आहे. इथून माझं घर 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे कारण मी खारघरमध्ये आहे सध्या. अर्निंग झाली आहे 1100 किती झाली होती रे, कुठे गेली अर्निंग. 1139.76 आणि मी फक्त 10 तास काम केलं आहे. ठीक आहे. 10 तासामध्ये 25 ऑर्डर डन झालेत आपल्या. आणि टाईम होतो आहे 10:14. 10:14. आपला खाऊवाला खाऊ. चलो खाऊ लेके टाकायच्या बॅगेत. पण शिवाय नाही देत. मला नाही माहिती काय आहे पण मला जेम्स वाटते. जेम्स आज तिच्या आईला खुळखुळ आहे रे खरंच. अरे काय
शुगर कार्बन कॅलरी वॉटर. शुगर कोणला आहे? तुला शुगर आहे का? अबे हिरव्या हिरव्या कलरचं आहे. होय. टेक 1 टॅबलेट बिफोर मील अँड ड्रिंक. भाई माझं काहीच उपयोगाचं नाहीये. ब्रो 1000 रुपयाला आहे. असेल काय बोल्या असतील. तू बाय करू शकतो. तू एम्पर दे त्याला दे. हे बघ कुणाच्या ज्याचं कॅन्सल घेऊन टाकायचं ना. अरे ऑप्शनच नाहीये हे करायचा. ऍटलीस्ट 5. अरे भाई मला 200 रुपये तरी भेटले असते, खुश झालो असतं भाई. 1000 रुपयाचं आहे तर काय माझ्या काय उपयोगाचं आहे? माझ्या काय उपयोगाचं आहे मला सांग ना. तुला काय वाटत होतं काय? अरे मला वाटलं मेंटोस जेम्स असतील, कारण हे फूड मधून आलंय ना, फूड कॅटेगरी मधून. असं पण आहे का? हा फालतूगिरी यार. चांगला गेला म्हणून छोटीशी पार्टी.